हे आहेत अमरावतीचे मोबिन पठाण उर्फ मोबिन काका। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे मोबिन काका हा जल्लोष कसला साजरा करताय। लोकसभेच्या निकालानंतर अमरावतीत बळवंत वानखेडेंनी नवनीत राणांना हरवलं। याचाच आनंद मोबिन काकांनी असा साजरा केलाय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे बळवंत वानखेडेंच्या प्रचारासाठी मोबिन काकांनी 25,000चं कर्ज घेतलं होतं। कर्ज काढून त्यांनी प्रचार केला। अनेकांनी त्यांना वेड्यातही काढलं, पण रिझल्ट लागला। वानखेडे जिंकले आणि मोबिन काकांचे प्रयत्न सार्थकी लागले।